नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, जर तुम्हाला नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन हवी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आहे ना गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. गोल गळा म्हणजे आपल्याला वन साइड गळा करायचा आहे, म्हणून आहे ना इकडनं सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स पूर्ण तयार झाला की आपल्याला बघा ह्याप्रमाणे मोंढ्याचा आकार आपण कट करून घेणार आहे. आणि वन साइड गळा बनवण्याची एकदम सोपी पद्धत म्हणजे इकडनं आपल्याला गोल आकार हा द्यायचा आहे. हे पूर्ण ओपन केलं का आपला वन साइड गळा तयार होतो. बघा, जो गळा आपण आखलाय ना तोच कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. तुम्हाला लावायच्या असेल तर लावून घ्यायच्या, नाही तर डायरेक्ट पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. बघा, सगळीकडनं अस्तर व्यवस्थित जॉईंट करायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. आता जो उरलेला कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. बघा, अगदी व्यवस्थित सगळीकडनं जिथे कपडा जास्त दिसतोय आपल्याला तो सगळा एक्स्ट्राचा कट केला की आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. याप्रमाणे इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच पट्टी घ्यायची. एक कमरेला आपल्याला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची. तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी वरतून ठेवून सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला हा तयार होतो. आता आपल्याला गळ्याला करायची पायपिंग. त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. पट्ट्या काढायच्या आहे. एकाला एक जोडून ती पट्टी मोठी करायची. पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. बघा, याप्रमाणे पट्टी खेचायची नाही, जशी आहे तशी पकडून आणि फोल्ड करायची आहे. तसं केल्यानंतर आपल्याला अशी गळ्याच्या वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा, जसा गळा आहे तशीच आपण ही शिलाई मारून घेणार आहे. इथे थोडंसं, इथे जो गोल आकार आहे ना तिथे थोडंसं असे कट मारून घ्यायचे आणि जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी छान अशी पायपिंग ही तयार होते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, अगदी छान गळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता कॉन्ट्रास्ट चौकोनी तुकडे घ्यायचे. साधारण 3x3 किंवा 2.5x2 घेतली तरी चालेल. त्याला ह्याप्रमाणे असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण हे शिवून घेणार आहे. त्याच्यानंतर जो कॉन्ट्रास्ट कपडा आहे त्याच्यावरती हा कपडा ठेवून
आपल्याला हे दोन्ही टोकं असे फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची। बघा हे एकावर एक ठेवून थोडंसं अंतर ठेवून आणि ते ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा म्हणजे छान अशी डिझाईन आपली तयार होते। अशी डिझाईन आपण आता ही बनवून घेतली। आता ती आपल्याला ज्या बाजूने गोल गळा आहे त्या बाजूने ह्या पद्धतीने ती डिझाईन लावून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती ही डिझाईन आपल्याला अशी लावून घ्यायची। आणि इकडे सरळ रेषेमध्ये आपण ही डिझाईन पूर्ण करणार आहे। बघा अगदी छान अशी डिझाईन आपण लावली। त्याच्यावर सुंदर अशी लेस आपल्याला लावायची आहे। पहिले उभ्या साईडनी ना लेस लावून घ्यायची। ती फक्त आपण जिथपर्यंत डिझाईन लावली ना म्हणजे आपला जोपर्यंत गळा आहे तिथपर्यंत आपण ही डिझाईन ही लेस अशी लावून घ्यायची उभी। त्या लेसला आपण डबल शिलाई मारणार आहे। इथे आपण जरा ब्रॉड लेस वापरलेली मैत्रिणींनो, तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता। आता आपल्याला जी डिझाईन आपण लावली त्या डिझाईनला कव्हर करत ही लेस आपल्याला पूर्ण याला लावून घ्यायची आहे। ह्याप्रमाणे लेस थोडीशी सैल ठेवायची म्हणजे काय होतं, जसा आकार आहे ना तसे ती लागले जाते। खेचायची नाही, म्हणजे खेचली तर व्यवस्थित लागत नाही, खेचायची नाही, अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची सैल ठेवून, मग व्यवस्थित लागले जाते ती। लेसला दोघे बाजूनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। बघा अगदी छान अशी डिझाईन आपली लागल्या गेली आणि सुंदर अशी लेससुद्धा आपण त्याच्यावरती लावली। त्याच्यानंतर आपल्याला लटकन बनवायचे, त्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण घेतले। दुसऱ्या कलरचे सुद्धा आपण इथे चौकोनी तुकडे घ्यायचे। हे थोडे छोटे घेतले तरी चालेल। बघा ह्याप्रमाणे ते 3.5 बाय 3.5चे आणि ते 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घेऊन त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे। सुंदर असे लटकन आपण इथे बनवणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असे लटकन, कोणत्याही ब्लाऊजला छान दिसेल असे लटकन आहे। ते सुद्धा असे एकावर एक ठेवायचे आणि त्याची अशी साईडनी शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं आहे। आणि नंतर त्याचे दोन्ही टोकं असे ह्याप्रमाणे फोल्ड करून खालच्या साईडला शिलाई मारायची, त्याच्यामध्ये ही नॉट ठेवायची आणि पूर्ण असं फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। छान असं लटकन अगदी कमी वेळात हे तयार होतं। बघा किती सुंदर लटकन आपण बनवले। आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या आणि नॉट जॉईंट केल्यानंतर बांधून बघायचे आपल्या ब्लाऊजची फायनल डिझाईन लुक। बघू शकता आता नॉट बांधून आपण डिझाईनचा फायनल लुक बघूया। अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।